कुठेतरी आदर करा. तर मॅच खांडवळने जिंकलेली आहे. NK स्पोर्ट्स. एक खांडवळ आपण सकाळी बघितलं, जय हनुमान खांडवळ. विनोद मॅन ऑफ द मॅच होते. 10 चेंडूत. तर आपण पुढच्या सामन्याकडे करूया. कॉम बॉक्स मध्ये परिवर्तन या ऐकूया. खेळाच्या पूर्वार्धात काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती, या रणभूमीवरती, जिथे आजच्या दिवसातील चौथ्या सामन्याला प्रारंभ होतोय आणि चौथ्या सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया. आवाज भालगावचा आवाज, मलंगडचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा. भागेश मात्रे येत आहेत मायक्रोफोन वरती. धन्यवाद. थँक यू सो मच विनोदजी पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जय हनुमान चषक 2024 आजचा दिवस पहिला. 30 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. आजच्या दिवसामध्ये 10 संघांपैकी खरं तर आता 4 टीम उर्वरित आहेत पहिल्या मॅच खेळण्यासाठी. जय जोटिंग देवरुंग आणि आई कालभैरी वालशीन यांच्यामध्ये ही सध्या प्रिव्हियस मॅच आता सध्या तरी तुम्ही बघत आहात. बघा रनिंग मॅच तुम्ही बघत आहात. आणि त्याच्यानंतर आई गावदेवी यवई आणि त्यांच्या विरोधात जय हिंद देवरुंग विजय केने यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये. या सामन्याला करत आहोत सुरुवात. सिनियर आकाश पहिले षटक घेऊन. पहिलाच बॉल वर द विकेटने सुंदर बॉल खोलवर टप्प्याचा. अपील पाहायला गेलं तर मिड ऑफच्या खेळाडूने केली. आकाशने केली नव्हती अपील. ST रक्षकांनी सुद्धा ती अपील केली नाही. त्या अनुमानाने आकाशलाही माहिती आहे की बॉल ऑप्शन मिस करत जात होता. त्या अनुमानाने त्यांनी अपील केली नाही. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर पहिला डॉट बॉल या ठिकाणी अजय फेस करतोय. अजय आणि कमलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश ओव्हर द विकेटने लो फुल टॉस बॉल बोट फिरली. त्या अनुमानाने टप्पा पडल्यानंतर थोडासा वळला चेंडू. अंपायर सांगतात की लेग बायची सिंगल. आता सिंगलने धावपलक पुढे सरकत असतो ना. बॅटच्या साह्याने 2 बॉलवरती धाव नाहीये. जर तुम्ही दोन्ही चेंडू बघितले तर शरीराचा वेध घेणारे. आकाशकडे 30 खासियत आहे. आकाश ॲज अ बॅटर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो तेव्हा त्याच्या तुम्ही पायांच्या मुवमेंटवरती नेहमी लक्ष द्या. चौफेर फटकेबाजी खेळण्यासाठी फुटवर्कचा जास्त वापर करत असतो. आणि ॲज अ बॉलर जेव्हा तो या डिपार्टमेंटमध्ये उतरतो ना तेव्हा नेहमी तो इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळत असतो. आणि सध्या तरी तेच केले त्याने. बॅकफुटला जात असताना स्ट्रोकचं सिलेक्शन केलंय. बलवंतळी दूरवरती आहेत. इनफिल्डला बेधून बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशवरती पहिला तडाखा षटकार. सुंदर फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून षटकार आला आकाशच्या विरोधात. जास्त सफल झाल्या ऑन साइडला ताकदीचा वापर. याही बॉलवरती रिझल्ट चांगलं पाहायला मिळेल. बॅक स्क्वेअर लेगला बेधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा हा चौकार. बॉल होता. शफल होऊन फक्त आडव्या बॅटीने ताकदीचा वापर केला. शॉट मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करून अगदी वेगाने बॉल आउटफील्डच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 11. आता गती कमी केली. पुढे टाकण्यात आला चेंडू. याच्या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिले गती जास्त होती. सेकंड चान्स आली आहे. तीही संधी या ठिकाणी मिस केली गेली आहे. आणि 2 वेळा कदाचित या बॉलवरती वाचलाय तो म्हणजेच फलंदाज अजय. 2 वेळा संधी होती. आकाशने जास्त जोरामध्ये खरं तर हिट केलं नाही स्टंप. कारण त्यालाही माहिती आहे की बळवंत थोडासा दूरवरती होता. हा बॉल चांगला पडलाय. आपल्या विरोधात 2 मोठे फटके आलाय. एखादी चुकी अजून धावपलकाला वाढेल. सेकंड इनिंगमध्ये त्या धावा आपल्याला बनवायच्या आहेत. मग त्या बनवत असताना जास्त स्ट्रगल नको. त्याच्यामुळे तो थांबला. थोडासा माइंडला त्याने शांत केलं गेलं आणि इथनं बचावला जातोय फलंदाज. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, फुटवर्कचा वापर करतोय ते पाहिलं, निदर्शनात आलं की पावलांचा वापर करून रिव्हर्स खेळायचा आहे. त्याच्यामुळे ऑफस्टंपवरती नक्कीच बॉल न टाकण्याऐवजी रिव्हर्स खेळत होता. लेग स्टंपवरती बॉल टाकला ना, अशा प्रकारे डॉट बॉल दुसरा आपल्याला पाहायला मिळाला. आकाश पाटीलचा पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद, धावसंख्या 11. संघ बॅटिंग करतोय वाळशीन. सुंदर स्पर्धा, या सुंदर स्पर्धेचा खर तर पहिला दिवस आहे आणि या सुंदर स्पर्धेमध्ये घटक बनण्याची संधी आम्हाला दिली. या मॅनेजमेंट कमिटीचं आम्ही आभार व्यक्त करतो. कारण या विभागामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टी तुम्हाला प्रेमाच्या पाहायला मिळतील. पहा, बैलगाडा शर्यत जो चर्चेत असणारा खेळ आहे. सध्या तरी 2 बैलांना अगदी सजवलंय. सम्राट आणि मथुर ही जोडी सध्या तरी मैदानाच्या बाहेर बाजूला जो रोड आहे त्या मुख्य रोडावरून ती जोडी चालली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आधीच्या काळामध्ये आपण अशा गोष्टी बघायचो की बैल गोठ्यामध्ये धावलेली असायची आणि कुत्रं मांजरं बाहेर फिरायची. आता ते उलट झालंय. आता कुत्रं मांजरं घरात आणि बैल बाहेर सोडलेली असतात. त्याच्यामुळे या निसर्गाच्या ज्या संपत्त्या आहेत ना, त्या मित्रांनो जपून ठेवा. कारण बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्ही मोठी मोठी नावं ऐकली, ज्यांची चर्चा आताही केली जाते. कारण याच विभागामध्ये श्याम दळवी बघा, त्यांचाही बिंजोरचा बैल आहे. त्यांचंही नाव लक्षा किती आवर्जून भिवंडी विभागामध्ये घेतलं जातं. म्हणजेच एखादा असा प्राणी ना, ज्या प्राण्यांमुळे तुमचं नाव होऊ शकतं. सुद्धा तरी ती बैल तुम्हाला पाहायला मिळाली. पण तो हा क्रिकेटचा परिपटला आहे. ज्युनियर आकाश आलाय ओव्हर नंबर 2 घेऊन. पहिलाच बॉल खुलवट टप्प्याचा पायांवरती टाकला होता. प्लेसमेंट चांगली आहे. बॉटमचा सुंदर वापर. हरीश का झालं बॉल खाली, स्ट्रायकिंग वरती फेकी. इथं डोक्यामध्ये विकेट. डायरेक्ट हिट झाला नाही दुसऱ्यांदा या मॅच मध्ये. याच्या अगोदर तुम्ही आकाशला बघितलं, आकाशने तो डायरेक्ट हिट मिस केला गेला. आता सध्या तरी तोच नाराज आहे. त्याला पुन्हा एकदा संधी आली होती एका फलंदाजाला बाद करायची. या अशा पार्टनरशिप ज्या आहेत ना, त्या पार्टनरशिप तुम्हाला तोडणं खूप महत्वाचे असतात. बॉलर त्यांचं काम करतोय, परंतु फिल्डरनेही त्याचं काम चूक करायला हवं. टीमचे कॅप्टन आहेत आकाश, त्यांच्याकडने चुकी झाली दुसरी आणि तिथे धावा बनल्या गेल्या 2. ओव्हर द विकेटने उचलला गेलाय. बॉल मध्ये फिल्डर फक्त पाहत राहतील. दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पडेल की आकाशने जर तो स्टंप हिट केला असता, तिथे विकेटही मिळाली असती. हा षटकारही मोजावा लागला नसता. मागच्या ओव्हरमध्ये ती संधी आली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला असता, सिच्युएशन वेगळी झाली असती. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी चेंजेस होऊ शकतो. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 19. सध्या कंट्रोल करण्याचं काम करावं लागेल ज्युनियर आकाशला. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये आता संधी सोडणार नाही. माहिती आकाश पाटीलला की जी चुकी झाली ती रिकव्हर सुद्धा करायला हवी. कॅप्टनच्या हातामध्ये विकेट ही पाहायला मिळते. ज्युनियर आकाशला सफलता. फलंदाज बाद. तो थोडासा आता कमी होईल, कारण धावा बनत होत्या आणि त्या धावा रोखण्यासाठी ज्युनियर आकाशला तुम्ही ओव्हर नंबर 2 मध्ये बघितलं. त्याच्या विरोधात आलेला षटकार त्याला दबावामध्ये टाकत होता, परंतु एक चांगला बॉल आकाशने टाकला जिथे बाद झाला अजय. भागीदारी तर ड्रॉप झाली आहे, परंतु आता 3ऱ्या क्रमांकावरती आला आकाश आणि त्याच्या विरोधात सुद्धा आकाश आणि विकेट किपर सुद्धा आकाशच आहेत. ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म बॅट्समन त्याच्या समोर स्विंग करण्याचा बॉल प्रयत्न, परंतु हा स्विंग केला गेला बॉलला बॅटच्या माध्यमातून पाठवला गेला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आकाशने दाखवला अवकाश. षटकार. ताकदीचा प्रॉपर वापर आणि एखादा लेफ्ट आर्म बॅट्समन सोबत लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा जातो ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्यामध्ये जो क्रिकेटचा खेळ असतो ना, तो अटॅकिंगच पाहायला मिळतो. नॅचरली लेग ब्रेक करणं ही खरं तर डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजाचा नॅचरली खेळ आहे आणि ताकदीचा वापर करणं हे डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाचा तोही नॅचरल खेळ आहे. त्याच्यामध्ये 2 नॅचरल खेळ एकामेकाच्या विरोधात आले ना, तर तुम्हाला तो कॉन्टेस्ट मोठाच पाहायला मिळतो. मोठा फटका आला. षटकार दुसरा.
या ओव्हरमध्ये पहिला षटकार तुम्ही पाहिला जो आला अजयच्या बॅटमधून, तो परतला डगआउटमध्ये. आकाश जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याच्या समोर आकाश लेफ्टम बॉलर आणि त्याचा विरोधातला हा मोठा षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालाय. तर मॅनेजमेंट कमिटी कृपया करून बॉल गेल्यानंतर खेळाडूला दाला लावू नका. तुम्हाला तो बॉल आणण्यासाठी जायचं आहे, कारण ही स्पर्धा आपण अशीच नावारूपाला आणणार आहोत. कोणत्याही प्रकारची अडचण, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय या स्पर्धेला नको. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे की सीमेचं रक्षण कृपया करून करा. या षटकाराने टीमची धावसंख्या 25. आकाश समोर आकाश बॅटचं कनेक्शन जरूर झालंय. फाईन लेगला फिल्डर आहेत, थर्ड मॅनला जावं लागलं बॉल खाली. कदाचित बॉल सोडून दिला असता तर व्हाईट बॉल मिळाला असता, परंतु बॅटचा स्पर्श झालाय. अंपायर सुद्धा तेच सांगतात की षटकारानंतरची सिंगल टीमची धावसंख्या पोहोचते 26 वरती. आता जरूर तुम्ही ललेशचं षटक पाहाल. ललेश फ्रंट लाईन बॉलर आहे, मग ललेशला खरं तर इंजरी असल्या कारणाने खरं तर ललेशला पॉवर प्लेचं पहिलं षटक दिलं नाही. आता असा आपण विचार करू शकतो की येणाऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये कदाचित बलवंत दळवी असू शकतात ॲज अ बॉलर. शेवटचा बॉल, हो शेवटचा बॉल होता. प्लेसमेंट चांगली आहे, बॉटम मॅचचा वापर त्या ठिकाणी. हरेश डायरेक्ट हिटचा प्रयत्न करणार नाही. हरेशलाही माहिती आहे की धावगती आता वाढते, तिला कंट्रोल करायच्या. त्याच अनुमानाने या बॉलवरती सिंगल थोडंसं राहिलं आहे. मागडं षटक ज्याच्यामध्ये 2 षटकार आले. आपण या षटकामध्ये धावा जर पाहिला गेला तर तब्बल खर्च झाल्या 16. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27. जिथे बॅटिंग करतोय संघ जय जोटिंग देवरुंग समोर वालशिन आणि देवरुंग यांच्यामध्ये चालू असलेली लढत. खरं तर आता ललेश नसल्या कारणाने आता पर्यायी बॉलर वापरला जातोय. हरेशला ना नेहमी तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी पाठवायची असते ना जय देवरुंगला, तेव्हा नेहमी तुम्ही बलवंत दलवी आणि हरेशला बघितलंय. हरेशची गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही कमी अनुभवली असेल, परंतु ललेश इंजर्ड असल्या कारणाने आता ती जिम्मेदारी हरेशवरती सोपवली आहे. हरेश ओव्हर नंबर 3 मध्ये आला. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 27. पहिला दिवस ही स्पर्धा मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. पहिलाच बॉल अगदी मिडल स्टंपवरती होता. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पुढे आला थोडासा बॅट्समन, पद्धतीने ते पाहिलं गेलं आणि हरेशने बॉलची गतीही तेवढी मिश्रित केली गेली. सन्माननीय दयानंदजी पाटील इताडे गावचे समाजसेवक तथा उद्योगपती यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे करूया आपण सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल अगदी पाहिला गेला, पायांवरती टाकला गेला. दुसरं षटक जे मागडे ठरले 16 धावसंख्येचं, त्याला घालायचं आहे, धावा कंट्रोल करायचे आहेत. येणाऱ्या इनिंगमध्ये आपल्याला त्या धावा बनवत असताना जास्त संघर्ष नको, आपल्या वाटेला कमी धावा यावा त्या बनवण्याचा प्रयत्न करू. तेच सध्या चालू आहे जय जोटिंग देवरुंगचं. हरेशचा सेकंड बॉल ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम गॅपमध्ये आहे, परंतु टप्पा पडला. अनुमान होता फिल्डरचा की बॉल पडल्यानंतर हातामध्ये येईल, परंतु बाउन्स झाला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. महत्वाचा चौकार. 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर मध्ये आपण धावा जर पाहिल्या गेल्या तर 27 होता. तिथे कंडिशन खूप चांगली होती, परंतु अजूनही कंडिशनला प्रफुल्लित करण्यासाठी ॲटमॉस्फिअर आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामधनं वाढवण्यासाठी, खेळाडू कक्षामधला अजून उत्साह वाढवण्यासाठी हा चौकार महत्वाचा होता. जो चौकार आलाय फलंदाज आकाशच्या बॅटमधून. आकाशसाठी हा बॉल मागे फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड लेग स्टंप. अंपायर सांगतात केनी सर की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने टीम आता 33 वरती पोहोचते. आणि ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग जे आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटची बघत आहात, ती लाईव्ह स्ट्रीमिंग खरं तर दयानंदजी दादा यांच्या माध्यमातून मिळाली गेली. सो ते या ठिकाणी व्यासपीठावर त्यांचं स्वागत करूया. आणि सुंदर कॅच, आकाश पडतेल मैदानाच्या बाहेर. वाटले नव्हतं आकाशला की शॉर्ट पॉइंटला ही कॅच पकडेल, परंतु फिल्डरने सुंदर कॅच पकडली गेली मैदानाच्या बाहेर. आकाश लागणारा झटका दुसरा.
मयूरजी पाटील उद्योगपती इताडे सध्या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते या मंचावरती आहेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. हरेशला सफलता मिळाली आहे. एक चेंडू वाईट तुम्ही पाहिला, त्याच्यानंतर सफलता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय उमेश, तो आहे उजव्या हाताचा खेळाडू. डावखोऱ्या हाताचा खेळाडू ना आता मैदानाच्या बाहेर गेलाय. आता उमेश आलाय उजव्या हाताचा खेळाडू. हरीशचा बॉल पायांवरती होता, परफेक्टली पायांवरती होता, परंतु अंपास जरूर आम्हाला सांगतील की बॉल अगदी पडल्यानंतर स्टंप वरती लागला गेला. आणि जसा आलाय उमेश तसा जाईल मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका क्रमांक 3. मंडल नानकर इताडे सांगे किंवा आजूबाजूच्या गावातले कोणी वरिष्ठ जर नागरिक असतील तर या मंचावरती तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करू. ISPL बद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर अशा भरपूर साऱ्या PL असतात. मग तुम्ही ISPL म्हणू शकता, त्यानंतर अनेक साऱ्या अशा ज्या लीग आहेत त्या लीगची चर्चा ही सातत्याने होतच असते. आता भिवंडी विभागाला त्या गोष्टीची सवय झाली आहे, कारण BC4 फॉर्मॅट, CT फॉर्मॅट हे जणू लीग फॉर्मॅट असतात आणि त्यामधल्या दिग्गज टीममध्ये अनेक सारे खेळाडू खेळतात. याच विभागातला सूरज केने BC4 फॉर्मॅटमध्ये खेळला. याच विभागामधला योगेश भालेकर जो भावाल्याचा खेळाडू, तोही BC4 फॉर्मॅटमध्ये चांगला खेळला. कधी कधी जागृत मराठा या टीमसाठी सुद्धा ते खेळत असतात. म्हणजे या अशा विभागामधले ना अनेक सारे खेळाडू अशा PL मध्ये खेळत असतात. यावेळेला विकेट जरूर मिळाली असती, परंतु फिल्डर पासून दूर होता चेंडू. हरेशला मिळालेल्या 2 सफलता महत्वाच्या. ललित जरूर ओव्हर टाकत नसेल, परंतु ललितची जागा पूर्णपणे कंप्लीट केली गेली. अशा प्रकारे हरेश हे षटक सध्या तरी आपण बघितलं गेलं ना तर 5 बॉल त्यांनी संपन्न केल्यात. 5 बॉलमध्ये धावा त्यांनी खर्च केल्यात तब्बल 7 आणि सध्या तरी टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 34. म्हणजे डेथ ओव्हरमध्ये असेल बलवंत दळवी डावखोऱ्याचा जसा जो फलंदाज आहे तशी तो बॉलिंगही वेगाने टाकत असतो. नेहमी विकेटच्या शोधामध्ये असलेला तो गोलंदाज तुम्हाला शेवटचा पाहायला मिळेल. परंतु हरेशचा हा शेवटचा बॉल होता, उचलला गेलाय. बॉल हवेमध्ये, मिस्टार्मिंग स्ट्रोक. फिल्डर कदाचित दूर पडतील, कारण ज्या अनुमानाने बलवंत ही थांबला दुसरा फिल्डर, त्याला असं वाटलं की कॅचकडे बरं तिसरीचा अटेम्प्ट केला गेला आकाशकडे, तो वाईड आलाय, परंतु तो बेनिफिट मिळून देईल. अगदी पाहिलं गेलं तर आकाशने बॉल अडवला गेला, बॉलला थांबवलं गेला आणि इथनं विकेट मिळते 4थी. अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 36 आणि 36 वरती ही विकेट नंबर 4थी मैदानाच्या बाहेर. चौथी विकेट मैदानाच्या बाहेर. 36 धावा सध्या तरी टोटल मध्ये. आता सध्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये जर कदाचित 12 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर या मॅच मध्ये वालशिन टीमच्या माध्यमातून एक चांगला स्कोर उभा राहील. आणि जी आपण चर्चा केली होती की वालशिन संघ ऑस्ट्रेलियन टीम सारखी आहे, त्या टीमकडे जिद्द आहे, त्या टीमकडे चिकाटे आहे. क्रिकेटमधला समर्पण हा त्यांनी गावासाठी खेळण्यासाठी क्रिकेटमध्ये ओतलाय. त्या टीमकडे ना खरं तर गुणवान खेळाडू आहेत जे फिल्डिंगच्या माध्यमातून बॉलिंगच्या माध्यमातून या धावसंख्या डिफेंड करू शकतील. परंतु हे विसरून चालणार नाही की फ्रंटलाईन बॅट्समनचा विचार केला गेला तर सुरुवातीला हरेश बलवंत दलवी जातो, त्यानंतर वर्णी लागते. पाहिलं गेलं तर सिनियर आकाशी, त्याच्यानंतर ज्युनियर आकाशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळत असतो. या सगळ्या खरं तर खेळाडूने ना एक क्रिकेटच्या परिपटलावरती देवरुंग हे नाव जय जोटिंगच्या माध्यमातून भरपूर पुढे नेलंय. परंतु आता त्यांच्या समोर वालशिंद आहे, तोही प्रयत्न करतोय वालशिंद संघ की जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश आलाय आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती बलवंत दळवी. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शन वरती पाय थोडासा पुढे होता, एक्झॅक्टली त्या शूज वरती बॉल, जो आपण ऑप्शन वरती टो क्रशर म्हणू शकतो, जो शूजला लागला चेंडू. लेग बायचा इशारा उमेश केनी सरांचा. इथनं मिळते सिंगल या टीमची धावसंख्या 37. एखादा मोठा फटका आला ना टीम वालशिनच्या खात्यामध्ये तर कदाचित या धावसंख्या तुम्ही 45 पेक्षा पुढे टार्गेट पाहू शकता, परंतु तो येणं गरजेचं आहे. फटका ऑन द स्ट्राईक जयेश. बलवंत दलवीचा बॉल पडला, बॅट थोडीशी स्किड झाली आधी, त्याच्यामुळे कदाचित हा अडथळा निर्माण झाला असावा. प्ले डाऊन होत्यात, बॅटचा हलकस स्पर्श, बॉल स्टंप वरती. इथनं अजून एक विकेटचं पतन. जयेश बाद.
जे आपण आधीचे मूवी बघितले ना, खरं तर त्यांच्यामध्ये एक वेगळी मजा होती. मग ते हिंदी सिनेमा असो की मराठी सिनेमा, परंतु आता सध्या तरी तरुण वर्ग आणि आपल्या महाराष्ट्राची पिढी आहे ना, ही मॉडर्न टेक्निक सध्या जास्त यूज करते. आता पहा, चित्रपटगृहामध्ये 2 मूवी लागल्यात, एक पुष्पा 2 आणि दुसरा धर्मरक्षक संभाजी महाराज. परंतु धर्मरक्षक संभाजी महाराज यांचा चित्रपट दिवसातून एका थिएटरला फक्त एकदाच दाखवला जातो आणि पुष्पा 2 आहेत ते प्रत्येक स्क्रीनमध्ये. म्हणजे ज्याने महाराष्ट्र राखलं, ज्यांच्यामुळे आज मोकळ्या श्वासाने आपण या महाराष्ट्रामध्ये वावरतात, त्याच धर्मवीर संभाजी महाराजांचा चित्रपट पाहण्यासाठी थोडीशी निमुळती माणसं असतात की तो चित्रपट पाहण्यासाठी जातात. सध्या महाराष्ट्र भरपूर इम्प्रूव्ह होतोय, परंतु ह्या इतिहासाला विसरू नका. याच भिवंडी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिरही बनतंय. त्यांचा इतिहास मोठा आहे आणि कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याचा एक वेगळा इतिहास आहे. त्याच्यामुळे सध्या तरी या यंग जनरेशनला मला हेच म्हणायचं आहे की तोही चित्रपट तुम्ही पहा. थोडेसे पुढे आले, फ्रंट फूटचा वापर केला गेला. बॉल हवेमध्ये असताना हरेश सुंदर कॅच, वॉड कॅच, काय सुंदर. असं वाटलं की हरेश बीट होईल, परंतु अगदी पाहिलं गेलं तर हात बॉल खाली अगदी जलद गतीने त्यांनी टाकले गेले. खाली हात झेल होता, परंतु तो पकडत असताना हरेशच्या हातामध्ये ही नक्की ही सफलता बलवंत दलवीला फलंदाज बाद. सध्या तरी विकेटची पडझड सुरू आहे. धाबा आपण स्कोरबोर्डवरती जर बघितल्या तर धाबा फक्त तुम्हाला पाहायला मिळतात 38, परंतु ते 38 धावसंख्येवरती सुद्धा फाईट देऊ शकते. ते म्हणजेच संघ वालशीन. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर 40 पेक्षा धावसंख्या पुढे जाईल. आता सध्या तरी सूर्या मैदानाच्या आतमध्ये गेले. एक सूर्य वरती तळपतोय आणि दुसरा सूर्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला इनसाइड आउट, सुंदर फटका. हा काय फटका होता, पण तो फिल्डर त्या ठिकाणी टप्पा पडला आणि बॉल गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मस्ट नीडेड हा चौकार, गरज होती मोठ्या फटक्याची आणि तो फटका सूर्याच्या बॅटमधून. खूप सुंदर संगीत चर्चेत राहिलेलं. यामध्ये तुम्हाला पायल पाटील पाहायला मिळाली या संगीतामध्ये. खरं तर आता सध्या तरी सगळ्यांना नवरा गोराच पाहिजे. मग धीरज कधी कधी विचार पडतो की आपल्यासारख्या काळ्या माणसांनी करायचं काय. आमच्यावरती सुद्धा एक आधारित गाणं येऊ द्या. हा सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला. चौकार टीमची धावसंख्या 42. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक 70 हा बॉल आपण या स्पर्धेमध्ये यूज करतोय आणि कोणताही 24 बॉल तुम्हाला दिला जात नाही. त्या अनुमानाने आता बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलाय. नवीन चेंडू द्यायचा आहे, कारण आपण बॉल कधी हरवला, फुटला अथवा भिजला त्यासाठी नवीनच बॉल देत आहोत आणि कोणत्याही प्रकारचा चॉईस बॉल तुम्हाला या ठिकाणी दिला जात नाही. तुम्ही चॉईस करू शकत नाही. तुम्हाला जो बॉल दिलाय त्या बॉलमध्ये तुम्हाला समाधान मानावं लागेल. चौकार आलाय महत्वाचा सूर्याच्या बॅटमधून. आता एक बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवर चौकार आला तर 45 पेक्षा जास्त टार्गेट बनू शकतं, अथवा हा बॉल जर डॉट आला तर टार्गेट राहू शकतं 43चं. परंतु शेवटच्या बॉलवरती काय घडेल काय बिघडेल. एका बाजूला बलवंत दळवी, त्याच्या विरोधात आलेला चौकार. समोर सूर्या क्रमांक 8 वरती गेला होता, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, परंतु आता टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग ओव्हर झाली आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 42 धाव बनवल्या गेल्यात आणि 43 धावसंख्येचं टार्गेट असेल. जय जोटिंग देव. आता तर श्याम दळवी यांनी पुरस्कृत केलेला संघ देवरुंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण वळणार आहोत. शेवटची मॅच आजच्या दिवसातली आई गावदेवी यवई. ज्या यवई टीमचा खरं तर क्रिकेटचा खेळ बघितला तर स्वाभाविक आहे आणि त्यांना बेस्ट डिसिप्लिन ऑफ टीम असं या हंगामामध्ये म्हटलंय. म्हणजेच सगळ्यात जास्त ज्यांच्यामध्ये डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनच्या माध्यमातून त्यांना गावदेवी चषक बापगावमध्ये ट्रॉफी आपण देताना बघितलं होतं. सो ती टीम समोर खेळेल जय हिंद देवरुंग, विजय केने यांचा हा संघ. सो करूयात या 2 टीम मध्ये आपण नाणेफेकीचा कौल.
सन्मानित दीपेश पाटील आणि मयूर पाटील आपण यांना विनंती करूयात की टॉस बॉक्समध्ये या. आपण टॉस करणार आहोत. टीम यवई आणि त्यांच्या विरोधात असेल जय हिंद देवरुंग. अनेक वर्ष जय हिंद देवरुंग या नावाने विजय केने हे रिप्रेझेंट करत आहेत आपल्या संघाला. सो तो संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभाशय करूया टॉस. जय हनुमान इताडे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडळ इताडे. ज्या ग्रामस्थ मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. कॉइन स्पिन केला जातोय. ग्रामस्थ मंडळ इताडे असा कॉल आणि कॉल लागला टीम यवईच्या कॅप्टनच्या बाजूने. मी विनंती करेन की मान्यवरांना की मनसेची तुम्ही शोभा वाढवा. तुम्ही या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहिला तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी करूयात. शिस्तबद्ध संघ म्हणून या विभागामध्ये खरं तर तुम्हाला ओळखलं जातं. गावदेव बापगावच्या स्पर्धेमध्ये एक शिस्तबद्ध संघ म्हणून तुम्हाला ट्रॉफी मिळाली गेली. परंतु आता ॲज अ कॅप्टन टॉस तुमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. याच्या मागची काही रणनीती क्षेत्ररक्षण घेण्यामागची? काही नाही, आमची जसं रूल आहे त्या रूलानेच चालतो. समोर जैन देवरुंग आहे. या टीमकडे एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या लिडरशिपने आजवर जय हिंद देवरुंग या टीमला तुम्ही नेहमी या आमने लोणार परिसरामध्ये बघितलंय. समोर विजय केने सारखा एक चांगला कॅप्टन आहे. मग फिल्डिंग करत असताना काय माइंडमध्ये आकडा सेट आहे? किती धावसंख्येपर्यंत रोखणार? 40 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यवई टीम म्हटली गेली ना तर भिवंडीच्या या कारकिर्दीमध्ये प्रत्येक वर्षी 2 खेळाडू तरी नवीन इंटर असतात यवई टीममध्ये. आता काहीसे यंग प्लेयर आहेत का तुमच्या टीममध्ये? 4 नवीन आहेत. नाही, कारण यवई संघ म्हटला गेला ना विनोदा, तर यवई संघामध्ये दरवर्षी 2 खेळाडू असे असतात जे न्यू जनरेशनचे ते मैदानाच्या मध्ये इंटर करत असतात. सो या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ही देखणी स्पर्धा 3 दिवसाच्या या कालावधीमध्ये एवढी सुंदर स्पर्धा राबवली आहे, तर या संघ ज्या इताडी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांच्याबद्दल काय म्हणाल? खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे त्याही आणि खूप मेहनत घेतलेली आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. आपण यवईच्या कॅप्टनचा ओपिनियन केला. विजय केने आपल्यासोबत आहेत. अनेक वर्ष त्यांनी जय हिंद देवरुंग या टीमला रिप्रेझेंट केलं ॲज अ कॅप्टन, ॲज अ लीडर म्हणून सध्या तरी आपल्यासोबत आहेत. टॉस गमावला गेला, बॅटिंग करावी लागेल. काय सध्या माइंडमध्ये काय सुरू आहे? तसं काय नाही, तर मैदानात गेलो बघू, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. पवन या टीममध्ये इन ॲक्शनमध्ये, हनुमंत आज या टीममध्ये आहेत का? आहेत, सर्व मुलं आहेत. म्हणजे आज जे महत्त्वाचे पिलर आहेत ना ते या टीममध्ये आहेत. म्हणजे आज मजा येणार मॅच पाहायला. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? तुम्ही एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आहात. थोड्याच वेळात बापगाव देवरुंग प्रीमियर लीग ही घोषणा होईल. बघ, या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात, कसं वाटतं? ॲटमॉस्फिअर कसं, ग्राउंड आहे आणि कसंही आयोजन आहे? खूप छान आहे आयोजन आणि त्यांची मेहनत बी चांगली आहे. चांगलं खेळायला मजा येईल. थँक्यू सो मच. विजय केने जास्त बोलत नाही परंतु त्यांची बॅट जास्त बोलते. जाऊया मॅचकडे. हा रिझल्ट आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो की जय हिंद देवरुंग टीमनं खरं तर टॉस गमावला गेला, त्यांना बॅटिंग करावे लागेल. त्याचा अर्थ असाच की यवई टीमने टॉस जिंकला, ते करतील फिल्डिंग. जाऊया सेकंड इनिंगमध्ये जिथे सामना सुरू आहे आणि तुमच्या समोर जॉईंट होतील आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सर. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच भागेश म्हात्रे. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं जय हनुमान चषक 2024 आयोजक. हो, पहिलाच बॉल उडवला हवे, झेलची शक्यता आणि बघा एकमेकांकडे बघत राहिले. आणि काय करणार जेव्हा अशा सिच्युएशन होतात? एक सोपी संधी होती. हा झेल लॉंगॉनचा खेळाडू पकडू शकत होता, मिड ऑफचा खेळाडू पकडू शकत होता, पण दोघांमध्ये काय झालं? गैरसमज झाला. त्याला वाटलं हा पकडेल, याला वाटला तो पकडेल. याला म्हणतात की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आणि अशा प्रकारे जीवनदान मिळतंय बलवंतला. खरं तर बलवंतला जीवनदान देणं फार घातक ठरू शकतं. बलवंतकडे तो अनुभव, ती ताकद, तितकं टॅलेंट, कौशल्य आहे. त्यामुळे या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेताना तो नक्कीच संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. बॉलर काय करेल जेव्हा अशी फिल्डिंग होते? बॉलिंग मार्कवर आशिष आहे. आशिषने पहिल्याच बॉलवरती बलवंतला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सुरक्षित. रिव्हर्स खेळतात, पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. हरेशने चेंडूला सीमारेषेबाहेर चौकार.
आणि या चौकाराने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत 5 टार्गेट 43 आहे, म्हणजे अजूनही 38 धावांची गरज असेल विजयासाठी. आशिष यावेळेस राऊंड द विकेट येत आहेत बॉलिंग मार्कवर. चांगला फटका होता हरीशने आधीच ठरवलं होतं की, आणि बॅट्समन तोच खरा असतो, त्याला माहित आहे फिल्डिंग कुठे लावले, कुठे खेळायचंय, आणि जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग साईड वाशिंग टीम वेळेच्या बाबतीत काळजी घ्या. 15 मिनिटात 3 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा 16 मिनिटाला फिल्डर आतमध्ये येईल. पायातला चेंडू स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एकच धाव या दरम्यान पूर्ण होईल आणि एका धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण बघताय झाली ती म्हणजे एकूण 6 धावा. नांदकर गावचे आदरणीय खंडू कोळी यांचं आगमन झालेले, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एकच कोळी खंडू कोळी म्हणून फेमस आहेत ते, तसे कोळी भरपूर आहेत. आणि आगरी कोळी समाज संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात तुम्हाला बघायला मिळेल. स्ट्राईकला यावेळेस बलवंत ऑफ स्टंप मध्ये या चेंडू बाहेर पिचिंग झालाय, त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत इट्स अ वाईड बॉल. वाईडने धावसंख्या धावबॉल कधी 7 या गोष्टी टाळाव्या लागतील. 43चं टार्गेट जरूर आहे, पण इथून अशा चुका झाल्या तर मग सोपं काम होऊ शकतं जय जोटिंग देवरुंगला. आशिष पुन्हा एकदा राऊंड द विकेट बलवंतसाठी. हा देखील सोडून दिलाय, विकेट किपरने तिथे चूक केली आहे. वाईट +1 एकूण 2 धावा मिळतील. आशिष मात्र चुका करतोय, थोडासा दबाव आहे बघा. जेव्हा कॅच पकडली असती पहिल्याच बॉलवरती थोडासा कॉन्फिडन्स लेवल तिथे वाढला असता. एक चौकार रिव्हर्सने आला, पण 2 वाईड आपण बघता. थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, माहीत आहे स्ट्रॉंग झोन. बलवंत ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात, त्यामुळे थोडासा ऑफस्टंप मध्ये चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न झाला, पण या प्रयत्नात 2 वाईड आलेले आहेत. धावा धावपलकावरती 9 धावा झाल्यात. स्ट्रायकिंग एंडला हरीश येतोय. पुन्हा रिव्हर्स शॉट ऑफ लेंथ, खूप सुंदर इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट. चेंडू सीमा बाहेर, 4 धावा. आणि बघा रिव्हर्स खेळतायत, त्यात शॉर्ट ऑफ लेंथ बॉल. रिव्हर्स साठी एकदम उत्तम चेंडू आहे आणि रिव्हर्स खेळणार हरीशला हा फटका अधिक भावतो. हरीशने या फटक्यावरती प्रभुत्व मिळवलेले आहे आणि दोन्ही चौकार आपण बघतायत की दोन्ही रिव्हर्सने आलेले आहेत. धावसंख्या धावपलकावरती 13 बघायला मिळते. चांगली धावगती. रिक्वायर्ड रेट जरी आपण बघितला 13.75 असला तरी खूप चांगल्या पद्धतीने लेग स्टंप वरती आपण बघतायत. वाईड बॉल कॉल, आणखीन एक वाईड. धावसंख्या धावपलकावरती त्या ठिकाणी बघायला मिळते 14 धावा. तर रिक्वायर्ड रेट 14चा नव्हे, आपण बघितलं तर या ठिकाणी 10.75 आहे. टाइम जास्त घेऊ नका वालशीत, थोडीशी काळजी घ्या या बाबतीत. बॉलिंग मार्कवर आशिष. हरीश साठी पुढचा चेंडू अराउंड द विकेट. शॉट ऑफ लेंथ पाठवला लॉंग लेगला, जवळपास कुठला फिल्डर नाही, येईल हा चौकार. स्वतंत्र फटकावर धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 18 ही धावसंख्या. हो, यावेळेस मात्र चेंडू खालीला स्वीप करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 18 धावा झाल्या. तर चेंडू आपण बघितले तर आम्हाला सांगतायत निखिल की 3 चेंडू वाईड आहेत. याचाच अर्थ की 9 चेंडूचं षटक राहिलं. आता बघा पहिल्या ओव्हरला भरपूर वेळ खर्च झालाय, त्यामुळे दुसऱ्या ओव्हरला तरी वेळेवरती सुरू करा. नंतर तिसरी ओव्हर सुरू झाली आणि 15 मिनिटाच्या आत ती कंप्लीट नाही झाली तर मग चौथ्या ओव्हरमध्ये फिल्डर आतमध्ये येईल, त्याचं नुकसान तुम्हाला होऊ शकतं.
हे षटक खरं तर सुरुवात झाली होती मिस टायमिंगने, पण या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, 18 धावा आल्या तब्बल. त्यामध्ये विजयासाठी आपण बघता 43 ची गरज आहे, म्हणजे अजूनही विजयासाठी इथून 15 धावांची गरज आहे. पंचवीस धावांची गरज आहे, माफ करा, थोडस करेक्शन करतोय. तर 18 बॉल 25, रिक्वायर्ड रेट 8.33. थोडस करेक्शन करतोय, 18 नाहीये 19 धावा आहेत आमचे निखिल अडकणे सांगतायत, आणि 12th मॅनने देखील लक्ष. तर बघा जरा चेक करा व्यवस्थित, कारण पुन्हा कन्फ्युजन झालंय आमचे ऑनलाईन स्कोरर आणि आमचे निखिल यांच्यामध्ये. तर पुन्हा करेक्शन करतोय, धावसंख्या 18 आहे. स्ट्रायकिंग एंडला बलवंत तयार होतोय, एक वरती खेळतोय, जीवनदान मिळालेलं आहे बॉलिंगसाठी. आकाश तयार होतोय, जयेश हे देखील करेक्शन करा आपण. ओ ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. बलवंत या मैदानावरती बऱ्याचदा आम्ही बघितलं त्याची बॅटिंग या मैदानावरती खूप चांगली राहिलेली आहे, पण सध्या जीवनदान मिळाल्यानंतर थोडासा स्ट्राईक त्याला फारशी मिळाली नाही, पण आता हा चेंडू मिस केलाय. चांगला चेंडू होता जयेशचा. असे डॉट बॉल फेकावे लागतील वार्षिदला. ड्राईव्ह करतात, ऑन ड्रॉप फिल्डर आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची, आणि खूप सुंदर मैदान आहे. मला अशी माहिती मिळाली की इथे 200-300 एकड़ जागा आहे, म्हणजे भरपूर मैदानं होतील. एक्झॅक्टली माहिती नाही किती एकड़, पण मागे म्हणाले होते की भरपूर जागा आहे, की भरपूर मैदानं होतील. पण सध्या हे मैदान अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन ठेवलेले. चला वेळ जास्त घेऊ नका, 20 धावा झाल्यात, 23 ची अजूनही गरज आहे विजयासाठी. एकही विकेट गमावला नाही. आरेश 3 चौकाराच्या मदतीने, एक डबलच्या मदतीने खेळतोय 14 वरती. 5 चेंडूचा सामना त्याने केलाय. चांगली बॅटिंग आरेश करत असताना. जयेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेगला, फिल्डर धावतायत. चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा दिशा बदलतोय, पण पोहोचतोय निश्चित स्थळी, सीमारेषेबाहेर चौकार. पुष्पराज पण संभाजी महाराजांचा सिनेमा आला आणि आम्ही गेलो होतो तेव्हा बघितलं की थिएटर पूर्ण खाली होतं. जेमतेम अर्ध थिएटर भरलं होतं. छत्रपती महावीर संभाजी महाराज अत्यंत सुंदर सिनेमा तयार करण्यात आलाय. आणखीन एक सिनेमा येतोय विकी कौशलचा छावा, आणि प्रेक्षकांची गर्दी नाही. कुठेतरी या गोष्टीची खंत वाटते. पुष्पा बघायला सगळेजण जातील, पण आपला इतिहास जाणून घेण्यासाठी कोणाला रस नाही. लेग स्टंपमध्ये चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता एकूण झालेले 25. षटक क्रमांक सुरू आहे दुसरा प्रगती पदावरती. तर आता 25 झाले. थोडस आमचे निखिल कॉन्सन्ट्रेट करत नाहीयेत. होतं असं कधी कधी. थोडासा रिलीवर द्या त्यांना, कधी कधी कंटाळा येतो बघा, आणि होतं असं कधी कधी. इतका काय मोठा इश्यू नाहीये. इंटरनॅशनल लेवलला चुका होतात, तर त्यात काय मोठं. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. मगाशी कन्फ्युजन झालं ना 18-19, तिथून थोडा निखिल डिस्टर्ब झाला आमचा. धावसंख्या 25. कोणाची आठवण वगैरे येत असेल तर चॅटिंग वगैरे करून घे, थोडासा चार्ज हो. बॉलिंग मार्कवर जयेश. स्ट्राईकला बलवंत. चांगली पार्टनरशिप आहे, एकही विकेट नाही मिळालेला, आणि ही पार्टनरशिप विजयाच्या दिशेने घेऊन चालले जय जोटिंग देवरुंगला.
आकाश कॅप्टन म्हणून समाधानी असेल. एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे देवरुंगचा, जेन्युन ऑलराऊंडर आहे. 2 आकाश या संघामध्ये आपण खेळताना बघितलेले आहेत. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे डीप मध्ये आणि दोघांच्या मधून निघाला चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. आला नाही का, बॉल बाहेर गेलाय. आणि रूल काय, बॉल कधी गेला तर नवीनच ना, तर लक्षात असू द्या. कधी चेंडू बॉल भेटेल काट्याकुट्यात गेलेला आहे आणि आपली ग्रामीण खेळाडू तो काट्याकुट्यातून काढतील, चिखलातून काढतील, कुठेही जाऊ द्या शोधून काढतील. थोडासा वेळ लागेल आणि चेंडू सापडलाय. ओ हो हो हो, अराउंड द लेग स्टंप यॉर्कर होता. अप्रतिम चेंडू, फलंदाज बाद. बलवंतला जावं लागेल. पहिला धक्का जय जोटिंग देवरुंगला. चौदा करायचे आहेत 12 बॉल मध्ये. 19 झाली आहेत. 43चं टार्गेट आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय ज्युनियर आकाश. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या वालशीत. 12 चेंडू 14ची गद. रेकॉर्डेड फक्त 7चा आहे प्रति ओव्हर मागे. बघूया काय घडतंय. इथून वाशिंदला सामना जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण पहिल्या 2 ओव्हरमध्ये भरपूर चुका झाल्या. त्या चुका फिल्डिंग मध्ये झाल्या, त्या चुका बॉलिंग मध्ये झाल्या आणि त्यामुळेच हे इक्वेशन 2 ओव्हर नंतर आपण बघतायत 14ची गरज बॉलिंग साठी. विश्वास त्या ठिकाणी बॉलिंग साठी तयार. तर न्यू बॅटर आकाश आलेले आहे. तर 12 बॉल 14ची गरज आहे. चला स्पीड अप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 9 मॅच कव्हर करायचे. फक्त स्टिअर केले, फिल्डर आहेत मागे. आणि बघा थ्रो किती खतरनाक होता. विकेट कीपरही एकदम घाबरले की असा थ्रो कसा आला. खरं तर डायरेक्ट हिट करायचं होतं त्यांना, पण एक धाव नाही रोखू शकले. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 30. 13ची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 11 चेंडू 13 धावा. असं साईड चेंज करतायत कारण लेफ्टी आहेत ज्युनियर आकाश. एकाच नावाचे 2-2, 3-3 खेळाडू आम्ही बघितलेले. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 31. अजूनही विजयासाठी 12ची गरज आहे 10 बॉल मध्ये. हा सामना थोडासा एका बाजूने झुकताना दिसतोय. पारड जड आहे त्या जोटिंग देवरुंगचा. बॉलिंग मार्क विश्वास. आतापर्यंत 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि त्याचमुळे हा दबाव आहे वालशिंदवरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील झालाय, लाऊड अपील. पंच मात्र अजिबात या अपीलकडे इंटरेस्ट रस घेत नाहीयेत. कारण पंचांना बघावं लागतं की कुठे पडला, इम्पॅक्ट काय आहे, पिचिंग कुठे आहे, कुठे निघतोय आणि बॅट कट आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार पंचांना करावा लागतो. नियम क्रमांक 36 LBW भरपूर वर्षानंतर खरं तर क्रिकेटमध्ये आला. सुरुवातीला कित्येक वर्ष नियम क्रिकेटमध्ये नव्हता. चिप केलाय मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. फिल्डर तिथे नाही आहेत मागे. हा जाईल का सीमारेषेबाहेर आणि हो गेलाय. सीमा बार चौकार.
च्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे एकूण 35. आता केवळ 8 धावांची करते. बॉडी लँग्वेज पूर्णपणे आपण बघतायत की वाशिंची थोडीशी खांदे गळून पडलेले आहेत. कुठेही ती पॉझिटिव्ह एनर्जी दिसत नाही. कारण ज्या पद्धतीने हे सत्र राहिलं या सत्रात चुका जरूर झालेल्या आहेत. पण वाशिंदला आत्मचिंतन करावं लागेल पुढच्या मॅचसाठी. पंच करतायत. हा चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा रेषेबाहेर. 4 धावा. केवळ 4 धावा पाहिजे. थोड़े रोमांटिक झालेले है. उफ क्या रात आई है. रात तो नहीं आई अभी तो दिन है. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय हरीश खूप चांगला आणि सध्या नॉट आउट आहे. जबाबदारीने खेळतोय. बॅटची मागे गेला चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि अशा प्रकारे हा विजय चौकार. सामना जिंकलाय जय शूटिंग देवरुंगने. दोन्ही कॅप्टननी आयोजकांची संपर्क साधा. वालशीन आणि देवरुंग दोन्ही कॅप्टननी संपर्क साधा आणि सामना देवरुंगने जिंकला. अभिनंदन देवरुंग. पुढचा सामना आई गावदेवी एवी वर्सेस जय हिंद देवरुंग मध्ये. आपण त्याआधी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जाहीर करूया. बघूया मॅन ऑफ द मॅच कोण आहे. तर मॅन ऑफ द मॅच हरीश जोशी. हरीश माफ करा. तर एक हरीश जोशी आमचे दुसरी टीम 31 मारलेत. हरीश 12 बॉल मध्ये 31.